नमस्कार, मराठी अमृतधारामध्ये आपले पुन्हा स्वागत आहे। आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही या गोष्टी बहिणीला भेटवस्तू म्हणून देऊ नका। जर तुम्हाला तुमच्या बहिणीला रक्षाबंधनाला भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही पारंपरिक कपडे, दागिने, डायरी, पेन, लॅपटॉप, पुस्तके, म्युझिक सिस्टीम, मोबाईल फोन किंवा स्मार्ट घड्याळ इत्यादी भेट देऊ शकता। परंतु मी आता तुम्हाला ज्या 4 गोष्टी सांगणार आहेत त्या भेटवस्तू म्हणून मुळीच देऊ नका। यापैकी कोणतीही वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ नका, कारण ते अशुभतेचे प्रतीक आहे। 1. काळे कपडे। काळा रंग हा राहूचा रंग आहे आणि हा रंग अशुभ, नकारात्मक ऊर्जेचाही प्रतीक मानला जातो। त्यामुळे राखीच्या दिवशी बहिणीला काळ्या रंगाची कोणतीही वस्तू किंवा कपडे भेट देऊ नका। निळ्या रंगाचे कपडे देऊ नये, कारण निळा हा शनीचा रंग आहे। 2. जोडे चपला। जोडे, चप्पल, सॅन्डल हे शनी ग्रहाशी संबंधित असल्याचे दिसून येते। सहसा ते भेट म्हणून दिले जात नाही। अशा वस्तू गिफ्ट देणे अशुभ मानले जाते। तुम्ही ते दान करू शकता, पण तुमच्या बहिणीला भेट म्हणून देऊ शकत नाही। त्यामुळे राखीच्या दिवशी बहिणीला शूज किंवा चप्पल गिफ्ट असे करू नका। 3. आरसा। आरसा किंवा काच हे राहूचे प्रतीक मानले जाते। रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला तुम्ही आरसा देऊ शकत नाही। आरसा दिल्याने घरगुती कलह आणि मानसिक तणाव निर्माण होतो। त्यामुळे तुमच्या बहिणीला अशी कोणतीही भेटवस्तू देऊ नका। 4. तीक्ष्ण आणि टोकदार गोष्टी। तीक्ष्ण किंवा टोकदार गोष्टी नकारात्मकतेचे प्रतीक आहेत। या गोष्टी दिल्यास भाऊ बहिणींच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो। तीक्ष्ण आणि टोकदार उपकरणे जसे की सुया, तसेच स्केलपेल, कात्री, लेन्स एंड, रेझर बेल्ट, क्लॅम्प, पिन, धातूच्या तारा, स्टेपल, कटर, काच इत्यादी। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मराठी अमृतधारा।